नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, महावितरण विभाग अकोला या ठिकाणी जे काही अप्रेंटिसशिपसाठीचे विद्यार्थी आहेत ज्यांचा ITI झालेला आहे, त्याच्यामध्ये बघा ITI कोणता पाहिजे, कोपा आणि वीज तारतंत्री या विषयातील ज्यांचा ITIचा ट्रेड झालेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोठी बातमी आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती आहे ती सविस्तर माहिती आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर बघा, अकोल्याचं जे महावितरण विभाग आहे त्याच्यामध्ये अकोला कोपा 13 जागा आहेत, शहर विभाग अकोला कोपाच्या 7 जागा आहेत, वीज तंत्री 14 जागा, तार तंत्री 14 जागा, ग्रामीण विभाग अकोला कोपा 10 जागा, वीज तंत्री 23 जागा, तार तंत्री 20 जागा, अकोट विभाग कोपा 5 जागा, वीज तंत्री 15 जागा, तार तंत्री 15 जागा, प्रशिक्षणार्थी कोपा व वीज तार तंत्री असे एकूण 136 पद जे आहेत ते एकूण 136 पद अकोला महावितरण विभागामध्ये भरण्यात येणार आहे। त्यासाठी मित्रांनो बघा, उमेदवाराला निवड जी पद्धत असणार आहे ती निवड समितीद्वारे गुणवत्तेनुसार निवड या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्याकरता बघा, पात्र उमेदवारांनी जे अर्ज आहेत ते अर्ज 15/12/2025 ला सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत apprenticeshipindia.gov.in ही जी अधिकृत वेबसाईट आहे या अधिकृत वेबसाईटवरती आपल्याला मित्रांनो अर्ज करायचे आहेत। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। मित्रांनो, इथं तुमचं जे सिलेक्शन असणार आहे ते सिलेक्शन तुमचे 10वी-12वीचे मार्क आणि ITIचे जे मार्क आहेत त्याच्या गुणवत्तेनुसार तुमचं सिलेक्शन या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या अप्रेंटिसशिपची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे, आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला प्रामुख्याने 2 महत्त्वाच्या गोष्टी इथं लक्षात घ्यायच्या आहेत की रजिस्ट्रेशन करत असताना आपला मोबाईल नंबर आणि ईमेल ID जो आहे तो अचूक टाकायचा आहे। आपली प्रोफाईल मित्रांनो त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पूर्ण भरून घ्यायची आहे। जर समजा तुमची प्रोफाईल अपूर्ण असेल तर तुमचं तिथं सिलेक्शन केलं जाणार नाही। त्यासाठी ईमेल ID, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, त्या ज्या काही डिटेल्स विचारलेल्या आहेत त्या डिटेल एकदम अचूकपणे भरायच्या आहेत आणि आपला अर्ज त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे। त्याच्यासाठी काय अटी आणि शर्ती मित्रांनो आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। शिकाऊ उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे। बघा, पहिली वयाची अट आहे की तुमचं वय 18 वर्ष पूर्ण असावं। त्याच्यानंतर दुसरी अट बघा, उमेदवार हा अकोला जिल्ह्यातील रहिवासी असावा। बघा, अकोला जिल्ह्यातील रहिवासी विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय चांगली संधी आहे। तुमचा ITI झालेला असेल, तारतंत्री, वीज तंत्री आणि कोपा हे तिन्ही ट्रेडमधील कोणताही ट्रेड असेल तर तुमच्यासाठी इथं सुवर्ण संधी आहे। शैक्षणिक पात्रता बघा, महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त 10+2 म्हणजे तुमची 12वी असणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्रातील शासन मान्यता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून कोपा, वीज तंत्री व तारतंत्री व्यवसाय याचं तुमचं ITIचं प्रशिक्षण झालेलं असणं आवश्यक आहे। मागासवर्ग प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी इथं किमान 55% गुणांनी तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि उर्वरित प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांना किमान 60% गुण मिळवून तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। आलं का इथं लक्षात? ज्या अटी दिलेल्या आहेत, पहिली अट म्हणजे तुमचं 18 वर्ष वय पूर्ण असावं, त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील रहिवासी असावा, शैक्षणिक पात्रता तुमची 10+2 म्हणजे 12वी असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुमचा महाराष्ट्र शासनाचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून कोपा, वीज तंत्री व तारतंत्री हा जो ITI आहे यामधील कोणताही ट्रेड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। 55 आणि 60% गुणानुसार मागासवर्गीय उमेदवार निवड भरती या शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार करण्यात येईल। त्याकरता उपविभागीय अधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे। जे मागास प्रवर्गातील विद्यार्थी आहेत
त्यांच्यासाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे। उमेदवाराने apprenticeshipindia.gov.in ही जी वेबसाईट आहे याच्यावरती रजिस्ट्रेशन केलेलं असावं आणि तुमचा प्रशिक्षण कालावधी जो आहे तो 1 वर्षाचा इथं असणार आहे। बघा, प्रशिक्षण कालावधीत शिकाऊ उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे विद्यावेतन देखील देण्यात येणार आहे आणि उमेदवाराची प्रोफाईल परिपूर्ण असणं आवश्यक आहे। तसेच तुमचा आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र व प्रोफाईलवरील माहिती, ही माहिती जी आहे ती सर्व माहिती सारखीच असणं आवश्यक आहे। निवड झालेल्या पात्र उमेदवाराने सोबत येताना आपली सर्व मूळ कागदपत्र व त्यांच्या सांख्यिक प्रती घेऊन येणं आवश्यक आहे। प्रशिक्षण संपल्यानंतर शिकाऊ उमेदवारांना कंपनीच्या सेवेत सामावून घेणे बंधनकारक नाही याची नोंद घ्यावी। मित्रांनो, तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला तिथं पुढे एक्सटेन्शन ही दिलं जातं। तुमचं जे अप्रेंटिसशिप आहे ते अप्रेंटिसशिपचं 1 वर्षही कंप्लीट केलं जातं यामधून। त्यासाठी मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, जर तुमचा ITI झालेला असेल कोपा वीजतंत्री व तारतंत्री याचा, तर निश्चितच अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त याचा फायदा घ्यायचा आहे आणि या ठिकाणी महावितरणामध्ये आपण अर्ज करायचा आहे। तर मित्रांनो बघा, अशाच नवनवीन भरतींच्या व्हिडिओसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।